अंतरीची घेतो गोडी पाही जोडी भावाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा आपुल्याच वैभवे शृंगाराभे निर्मळे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तुका म्हणे जे बिसबे प्रेम दाभे प्रीतीचे देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा विठ्ठल 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुने समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलि भजे पाण्डुरङ्गम् पाण्डुरङ्गकारो प्रथमनमन पाण्डुरङ्गकारो प्रथमनमन पाण्डुरङ्गकारो प्रथमनमन पाण्डुरङ्गकारो प्रथमनमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा
अंतरीची घेतो गोडी पाही जोडी बाबाची देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा विठ्ठला 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 या अभंगातून तुकाराम महाराज पांडुरंग परमात्मा भक्तांकडून काय घेतो आणि भक्तांना काय देतो अशा भगवंताच्या स्वभावाचं वर्णन करतात. अर्थात भक्तांचीही नेहमी एकच इच्छा असते की देवाने आपल्यावर प्रसन्न व्हावा, आपल्या कृतीने देव खुश व्हावा, आनंदी व्हावा. पण मग देव कशाने खुश होतो, भक्तांकडून तो कशाची अपेक्षा करतो, काय घेतो भक्तांकडून आणि प्रसन्न झाल्यावर काय देतो. म्हणजेच भक्तांसंबंधी देवाचं देणं घेण्याचे व्यवहार तुकोबारांनी अभंगात सांगितलं आहे. भक्तांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा अभंग आहे. शिष्याला वाटतं की गुरुने आपल्यावर प्रसन्न व्हावा, मुलाला वाटतं की वडिलांनी आपल्यावर प्रसन्न व्हावा, पत्नीला वाटतं की पतीने आपल्यावर प्रसन्न व्हावा, तसेच भक्तांनाही वाटतं की देवाने आपल्यावर प्रसन्न व्हावा. असे जर वाटत असेल तर देव कशाने प्रसन्न होणार. फार महागाची वस्तू आहे आणि तुम्ही ती त्याला दिल्यानंतरच तो प्रसन्न होईल ना, असं नाही. बहुतेक व्यवहारामध्ये प्रेम करणारी माणसं खूप मोठी चूक करताना दिसतात. प्रेम व्यक्त करायचे आणि ते प्रेम आपल्या आवडीनुसार व्यक्त करायचे प्रयत्न करतात. बहुतेक 99% लोक समोरच्या लाजच असतात. प्रेम व्यक्त करायचे आणि ते प्रेम आपल्या आवडीनुसार व्यक्त करायचे प्रयत्न करतात. त्याला जे आवडतं ते तुम्ही दिल्यानंतर तो प्रसन्न होईल ना. ज्याला प्रसन्न करायचंय त्याची आवड निवड जाणून घेतली पाहिजे, तर तो काय होईल, प्रसन्न होईल. तुकोबारांच्या जीवनातील प्रसंग बघायचा ठरला तर शिवाजी महाराजांनी तुकोबारांकडे नजरांना पाठवलं होतं. ते छत्रपती शिवाजी राजे होते. संतांविषयी मनात खूप आदर होता. औंदार्यही अशा प्रकारचं होतं. नजरांना पाठवलं पण तुकोबारांना खुश करायचं होतं. ऐसा कोण आहे हे जनावडी आहे ना कोण, तर तुकाराम महाराजांचं उत्तर आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जर प्रसन्न व्हावं असे वाटत असेल तर आम्ही नाही प्रसन्न होणार. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित धन तो माझा मृत्तिके समान. विठ्ठलाचं चिंतन करा, मग तुमचंच काय तुमच्या आई वडिलांचं सुद्धा आम्ही कौतुक करतो. समोरच्या व्यक्तीला प्रसन्न करायचं असेल तर त्याची आवड निवड जाणून घेतली पाहिजे. तर देवाची आवड निवड कोणती, आवडीने भावांचं नामस्मरण करण, तोच फक्त विठ्ठलाचा भुकेला, तोच फक्त भावाचा भुकेला आहे आणि भावनेने चाकवला जातो. सुभाषितकार वर्णन करतात, भावेन देवा कलया नरेंद्रा धनेन कांता कपटे शत्रू सत्येन मित्रं कृपयाच पुत्रं ज्ञानेन मोक्षं पथमानयन्ति. म्हणून राजाला जर आपलंच करायचं असेल तर काय लागतं मंडळी, झोपलो तर नाही ना तुम्ही, मागची मंडळी, पुढची मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, राजाला जर आपलंच करायचं असेल तर काय लागतं, कला लागते. आणि शत्रूला जर आपलंच करायचं असेल तर काय लागतं, विद्यार्थी काय लागतं, कपट लागतं. आता तुम्ही म्हणाल कपट म्हणजे राजा राणी कपट का फर्निचर कपट, तर सांगते एकदा प्रेमाने भजन करा, विठ्ठला 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 तर ऐका, शकुनी मामाने दूध खेळामध्ये पाडवांना फासे पाडूनच आपलं असं केलं होतं. म्हणून मायबापा मला एवढंच सांगायचं आहे, शत्रूला जर आपलंच करायचं असेल तर काय, शत्रूला जर आपलंच करायचं असेल तर कपट लागतं. आणि पत्नीला जर आपलंच करायचं असेल तर काय लागतं, पुरुष मंडळी, पत्नीला जर आपलंच करायचं असेल तर काय लागतं, धन लागतं. तुम्ही फक्त 14 जानेवारीला म्हणजेच मकर संक्रांतीला साडी घेऊ नका. संक्रांत खाली बसणारच नाही, डायरेक्ट डोक्यावर बसेल. आणि आता ती साडी, कोणती साडी निघाली, चंद्रकोर. एका बाईने त्याच्या नवऱ्याला असंच सांगितलं, अहो जा बरं विंचूरला आणि मला एक साडी घेऊन या. महाराज तो पण असंच होता, बस म्हटलं की बसला, उठ म्हटलं की उठला आणि सुट म्हटलं की सुटला. कुठं हो, डबा घेऊन दळायला हो.
जय देव जय माझी बायको, तुझे न सांगेल ते मी ऐको. तो साडी विंचूरला आणायला गेला. साडी घेतली आणि पळत पळत सुटला. त्याचे गुडघे फुटले, धुतर फाटलं तरीही पळतोय. पुढे पळता पळता त्याला 5-6 जणांनी अडवले आणि विचारले, का रे तुझे गुडघे फुटले, धोतर फाटलं तरी का पळतोय? त्याने सांगितले, भाऊ घरी जायच्या जर फॅशन बदलली तर बायको पुन्हा नवीन साडी आणायला पाठवून, म्हणून फॅशन बदलायच्यात साडी नेऊन देतो. म्हणजेच पत्नीला जर आपलंच करायचं तर धन लागतं. हेच जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी. पाये जोडी ती भावाची, पाये जोडी ती भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. गोडी बाबाची, पाय गोडी ती बाबाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. अंतरची घेतो गोडी, पाही जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, वर्णन करतात. भगवान परमात्मा भक्ताचं बहिरंग पाहत नाही तर अतरंग अतरंग पाहत नाही तर अतरंग पाहतो, बहिरंग पाहत नाही. तुम्ही कपडे किती ड्रायक्लीन केलेले आहे, किती इस्त्रीचे केलेले आहे, अर्थात भगवान परमात्मा ते नाही पाहत. महाराज वर्णन करतात, जैसी गंगा बाहे तैसे जाचे मन निर्मळ, जैसे जाचे निर्मळ. नाही जीवन काय करीन साबण, नाही निर्मळ जीवन काय करीन साबण. तैसे वित्त शुद्ध नाही, म्हणून आपलं चित्त अंतकरण शुद्ध की नाही तो पाहत असतो. आता तुकाराम महाराज म्हणतात, अंतरीची घेतो गोडी आणि पुढं म्हणतात, पाहे जोडी भावाची. आता मला खरं सांगा मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल. तुम्हाला प्रश्न पडतच नाही म्हणा, पण मीच निर्माण करून देते. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की भाव म्हणजे नेमकं काय? भाव म्हणजे कांदा बटाट्याचा भाव का टमाट्याचा भाव? तर भाव या शब्दाचा शब्दाशः म्हणजे सरळ सरळ अर्थ असा होतो म्हणजे दोघे सख्या भावांची जोडी असा घ्यायचा का? तर नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पाही जोडी भावाची. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षार्थ घ्यायचं आहे. कारण की लोक काही घेऊन काही पळतात. एका ठिकाणी मी असंच सांगितलं, तुका म्हणे सर्प भिंचू नारायण, वंदा भेदुरून शिवून हे. रात्री असंच एक जण कीर्तनाला आलं होतं. त्याने कीर्तन वगैरे ऐकलं आणि त्याच्या घरी दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी भिंचू नारायण निघाला आणि त्याला तेवढीच ओळ आठवत होती. आणि तुका म्हणे सर्प भिंचू नारायण. तिने त्याच्या बायकोला आवाज दिला, अगं कुंकवाचा करंडा आण बरं.
तिने त्याच्या धाकाने त्याच्या समोर कुंकवाचा करंडा आणून ठेवला. यांनी एवढं मोठं कुंकू हातावर घेतलं आणि कालवलं आणि विंचवाच्या नांगीला लावायला गेला. तेवढ्यात त्या विंचवाने त्याचा जयहरी केला. हा एवढ्या मोठ्याने गागायला लागला. रात्रीची कीर्तनकार बाई कोणी आणली होती. मग लोक म्हटले, तिने तुला मारलं का? हा म्हटलं नाही. मग तिने तुझे पैसे वगैरे घेतले का? हा म्हटलं नाही. मग रडतोय काय? याने सांगितले, रात्रीच्या कीर्तनकर्त्याने सांगितलं होतं, तुका म्हणे सर्प विंचून ना, म्हणून मी त्या ताईची ऐकून या विंचवाची पूजा केली, तर याच विंचवाने माझा जयहरी केला. म्हणून मग लोक म्हटले, अरे बेड्या, रात्रीच्या कीर्तनकर्त्याने पुढं पण सांगितलं होतं, तुका म्हणे सर्प विंचू नारायण बंदा दुरून शिवू नये. मग हा म्हटला, कदाचित त्या वेळेला मला झोपेची डोकली आली होती. म्हणजे काही घेऊन काही पळतात. एका ठिकाणी मी असंच सांगितलं, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी होते. रात्री कीर्तन वगैरे झालं आणि मी त्याच गावामध्ये मुक्काम केला आणि सकाळी स्नान वगैरे करून बस स्टँडवर निघाले आणि एका म्हातार आजीने मला मागून आरोळ दिली, ओ हर्षदाताई. मी काय मागे वळून बघितलं नाही. तिने परत आवाज दिला, हो हर्षदाताई. मी म्हटले, माझ्या नावाच्या किती जणी? तिने परत आवाज दिला, हो हर्षदाताई. मी सहज मागे वळून बघितले. ती म्हणते, हो तुम्हीच. मग मी म्हटले, काय म्हणता आजी? तर आजीच्या डोक्यावर होतं 9-10 किलो वांग्याचं होतं. तर ती म्हणते, एवढं वांग्याचं ओझं घेते का? मी म्हटले, मी कशासाठी घेऊ? ती म्हणते, रात्री कीर्तनातले बोंबलू सांगत होती, तू का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. म्हणजे काही कशाचाही काही अर्थ घेतात आणि काही घेऊन पळतात. म्हणून दोघे सख्या भावाची जोडी असा घ्यायचा का? तर नाही. रामायणामध्ये सुंदर विषय येतो. ज्या वेळेला प्रभू श्रीरामचंद्रजींचा विवाह होतो, त्यावेळेला जानकी माता लहान असतात आणि प्रभू श्रीरामचंद्रजी उंच असतात. त्यावेळेला जानकी मातेचा हात प्रभू श्रीरामचंद्रजींच्या गळ्यापर्यंत पुरत नाही. त्यावेळेला सर्व लोक आग्रह करतात, प्रभू खाली वाकाना. पण प्रभू खाली वाकायला तयार नाही. कारण की जो बायकोसमोर खाली वाकला त्याला आयुष्यभर बायकोसमोर खाली वागतात. म्हणून प्रभू खाली वाकले नाही आणि सगळे लोकांनी लखनजीकडे पाहिले. लखनजी असे बाजूला उभे होते. लखनजी पळत गेले आणि प्रभू श्रीरामचंद्रजींच्या पायावर नतमस्तक झाले आणि प्रभू खाली वाकले. आणि लखनजी बोलतय, वहिनी तुम्ही माझ्या दादाला हार घाला. लखनजी जाणून म्हणतात. आता या ठिकाणी 2 शेष अर्थ निर्माण होतात. पहिला अर्थ असा की लखनजी भावामुळे खाली वाकले आणि लखनजी प्रभू श्रीरामचंद्रजींचे भाऊ होते म्हणून खाली वाकले. आता तुम्ही म्हणाल, या ठिकाणी 2 शेष अर्थ कसे निर्माण होतात? तर पहिला अर्थ असा, लखनजीचा प्रभू श्रीरामचंद्रजीवर शुद्ध सात्विक भाव होता म्हणून प्रभू खाली वाकले. आणि दुसरा अर्थ असा की प्रभू श्रीरामचंद्रजी आणि लखनजी भाऊ होते म्हणून प्रभू खाली वाकले. हे उदाहरण डोक्यावरून गेलं तर पुढचं सांगते. रामायणामध्ये श्रीमद भागवतामध्ये सुंदर वर्णन आलेलं आहे. श्रीमद भागवतामध्ये सुलभा काकी आणि त्यांच्या पत्नी विदुर काका आणि त्यांच्या पत्नी सुलभा यांची कथा श्रीमद भागवतामध्ये खूप प्रसिद्ध आहे. ज्या वेळेला भगवान परमात्मा विदुरजींना म्हणाले, विदुरा आज मी तुझ्या घरी भोजनासाठी येणार आहे. त्यावेळेला विदुरजी सुलभाला सांगतात की सुलभा, आज आपल्या घरी जगाचा चालक मालक अखिल कोट ब्रह्मांड नायक देवादिदेव आपल्या घरी भोजनासाठी येणार आहे. त्यावेळेला घरात तर काहीतरी बाजार लागेल म्हणून मी बाजार आणण्यासाठी जातो, तू घरच थांब. जर मी यायच्या जर देव आला तर त्याला बसासाठी पाठ टाक आणि घरात केळी आणून ठेवलेली आहे ती त्याला दे, असे म्हणून विदुरजी बाजारला निघून जातात. सुलभा काकी घरात एकटीच असते आणि ज्या वेळेला भगवान परमात्मा विदुरजींच्या घरी येतो आणि दरवाजावर थाप मारतो आणि सुलभा काकी दरवाजा उघडण्यासाठी जाते तर भगवंताचं रूप बघितल्यावरती देहभान विसरते. एवढा सुंदर भगवान परमात्मा, किती सुंदर. तर महाराज वर्णन करतात, सुंदर ते ध्यान उभे भीटे बारी, सुंदर ते ध्यान उभे भीटे बारी, सुंदर
परी ठेवनिया, तुळसी हार गळा कास पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान. एवढा सुंदर भगवान परमात्मा पाहिला तर किती सुंदर. गोल गोल सफरचंदासारखे गाल आहे, लिपस्टिक लावल्यासारखे ओठ आहे, भुवया तर असा नुसता ब्युटी पार्लरला जाऊन आलेला असा भगवान परमात्मा सुलभा काकीने बघितला. त्यांची देहाची अवस्था झाली त्या आणि देवाला पासण्यासाठी पाठ टाक महाराज वर्णन करतात. असवायचा कोटे आठवाची नाही, असवायचा कोटे आठवाची नाही, असोयचा कोटे आठवाची नाही, असोयचा कोटे नाही, कोटे आठवाची नाही, असवायचा कोटे आठवाची नाही, आठवाची नाही, असोयचा कोटे आठवाची नाही. देईचा विदाई भोगुदशा भोगुदशा, असवायचा कोटे आठवाची नाही, देईचा विदाई भोगुदशा. सुलभा काकींची देहाची अवस्था झाली. त्या सर्व भान विसरल्या होत्या आणि देवाला बसण्यासाठी पाठ टाकला होता, पण त्या स्वतः पाटावर बसल्या आणि देवाला खाली बसवलं. शेणाने सारवलेलं होतं ते वाळलंही नव्हतं, तसंच देवाला खाली बसवलं होतं. आणि देवाला खाण्यासाठी केळी आणून ठेवली होती, पण स्वतः केळीतला गाभा खात बसले आणि देवाला सालपट दिले. आणि विदुरजी काका घरी आले तर बघतायत तर काय, त्यांना भयंकर राग आला आणि ते सुलभावर ओरडले. अगं स्वतः पाटावर बसल्याने देवाला खाली बसवलं, ते शेणाने वाळलंही नाही, तसंच देवाला खाली बसवलं आणि केळी आणून ठेवलेली आहे ती त्याच्यातला गाभा तू खात बसले आणि देवाला सालपट दिले. असे मग विदुरजी स्वतः देवाला केळीतला गाभा दिला आणि देव विदुरजींना म्हणायला लागले, विदुरा मगाशी जो सुलभा काकीने गाभा गाभ्यातले साल दिले होते त्याच्यात जेवढा आनंद होता तेवढा या गाभ्यात आनंद नाहीये. देव जसं 6 महिन्यापासून जेवला नव्हता त्याचा तो सुलभा काकींचा भाव बघून तो साल खात होता. हे उदाहरण डोक्यावरून गेलं असेल तर पुढचं सांगते. रामायणामध्ये सुंदर विषय येतो. शबरी माता लहान असतात, त्या लहानच्या हळूहळू मोठ्या होऊ लागतात आणि त्यांच्या वडिलांनी त्यांचा विवाह करायचा ठरवला तर 5-6-7 बोकडं समोर ठेवले होते आणि शबरीने विचारले, बाबा ही बोकडं कशासाठी? तर बाबा म्हटले की उद्या तुझा विवाह आहे ना, म्हणून या बोकडांचा बळी जाणार आहे. या बोकडांचा आपल्याला स्वयंपाक करायचा आहे. म्हणून त्यांना वैराग्य झाले आणि त्या म्हणाल्या, अरे लग्न माझं आणि या बोकडांचं बळी का? त्यांना वैराग्य झालं आणि त्या मातंग ऋषीच्या आश्रमात जाऊन राहू लागल्या आणि तिथल्या दररोज आश्रमाची सेवा करायच्या आणि झाडावर जाऊन बसायच्या. आणि मातंग ऋषी विचार करताय, अरे एवढी असर बसले बघताय तर काय, शबरी माता लोटझाड करीत होत्या आणि शबरी मातेने मातंग ऋषींना पाहिलं ते थरथर कापायला लागल्या आणि म्हणायला लागल्या, मी या कुळात जन्माला आले, मला माफ करा. मग मातंग ऋषी म्हणाले, बेटा माणूस कोणत्या कुळात जन्माला येतो याला महत्त्व नाहीये, तर तू करतो काय याला महत्त्व आहे. आणि शबरी माता तिथेच राहू लागल्या आणि एक दिवस शबरी माता लोटझाड करीत असताना मातंग ऋषी त्यांना म्हणाले की मातंग ऋषी आता शेवटचे श्वास घेत होते आणि शबरी माता रडायला लागल्या आणि मातंग ऋषींनी शबरीला सांगितलं, शबरी बेटा, मी एक दिवस प्रभू श्रीरामचंद्रजी तुला भेट देण्यासाठी येतील. आणि मातंग ऋषींनी हे लोकांची यात्रा संपवली आणि
शबरी मातेला दुःख झालं. शबरी माता रडायला लागल्या आणि मातंग ऋषीच्या एका मातंग ऋषीच्या वचनावरती विश्वास होता आणि दुसरीकडे मातंग ऋषी गेले याचं दुःख होतं. ते दुःख बाजूला ठेवून दररोज रस्ता साफ करायच्या, फुलं हातरायच्या, सडा टाकायच्या, रांगोळ्या काढायच्या आणि म्हणायच्या, जब मेरे राम जी का बन होगा, शबरी की कुटियों का बन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का बन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आएंगे प्रभु राम तक आसन पर बिठाऊंगी, राम तब आसन पर बिठाऊंगी. मीठे मीठे प्यार अपने हाथों से खिलाऊंगी. मीठे मीठे बोल अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का बन होगा, शबरी की कुटियों का बन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आणि खरोखरच प्रभू श्रीरामचंद्रजी शबरीला भेट देण्यासाठी आले. कोण म्हणत नाही देव येत नाही. जर आपला शुद्ध सात्विक भाव असेल तर देव नक्कीच येतो. आणि एका भजनामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायणम जानकी वल्लभम. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम राम नारायणं जानकी वल्लभ. कोण केते भगवान आते नाही, कोण केते नहीं तुम मीरा के जैसे भुलाते नहीं. तुम मीरा के जैसे भुलाते नहीं. कौन देते भगवान आते नहीं. कौन देते भगवान खाते नहीं. तुम शबरी के जैसे खिलाते नहीं. तुम शबरी के जैसे खिलाते नहीं. कौन देते भगवान सोते नहीं. कौन देते भगवान सोते नहीं. माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. कौन देते भगवान नाचते नहीं. कौन कहते भगवान नाचते नहीं. तुम गोपी के जैसे नचाते नहीं. तुम गोपी के जैसे नचाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम. राम नारायणं जानकी वल्लभम. राम नारायणं जानकी वल्लभम. आपला जर शुद्ध सात्विक भाव असेल तर देव नक्कीच येतो. सगळ्यांनी वरती हात करा.
खाली बसलेले सगळ्यांनी वरती हात करा. टोपी घातलेले न टोपी घातलेले, पदर घेतलेला न पदर घेतलेला, गंधवाली न गंधवाली, सगळ्यांनी वरती हात करा. आणि सगळ्यांनी टाळी वाजायची आणि मुखाने नामस्मरण करायचं. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. आज माझा वाढदिवस आहे म्हणून माझीच कीर्तन सेवा ठेवली. त्यानिमित्त मी आभार मानते व माझ्या कीर्तनाला आले सगळे माझ्या कीर्तनाला आले व त्यांचे सुद्धा आभार मानते. मृदंगाचार्याने मला साथ दिली त्यांचे सुद्धा मी आभार मानते. गायनाचार्यांचे सुद्धा आभार मानते. टाळकर यांचे सुद्धा आभार मानते. खाली बसणाऱ्यांचे सुद्धा आभार मानते. हार्मोनियमचे सुद्धा आभार मानते. हार्मोनियमकरांचे सुद्धा आभार मानते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
विठ्ठल जय जय विठ्ठल